नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सुद्धा कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। मेथीची भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते। ही भाजी चवीला खूप छान लागते। ही भाजी गरमागरम भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि चपातीबरोबर खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा। चला तर मग सुरुवात करू। मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे। तिला साफ करून तिचे पाणी घेतलेले आहेत। ती नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तिला सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घ्यायचे। त्यासाठी लागणारे साहित्य, मी इथं तुरीची डाळ 1 तास भिजत घातलेली होती, तांदूळ 1 तास भिजत घातले होते, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरलेल्या मिरची, दाटसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट, मीठ चवीनुसार। मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 चमच तेल घालून झाल्यावरती, तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरे तडतडून झाल्यावरती लसूण आणि मिरचीची पेस्ट ती घालून फ्राय करून घ्यायची। फ्राय करून झाल्यावरती त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालून घेतलेली आहे। तिला व्यवस्थित परतून घेतलेले आहे। परतून झाल्यावरती त्यामध्ये तुरीची डाळ भिजवलेली घातलेली आहे, ती व्यवस्थित परतून घेतलेली आहे। परतून झाल्यावरती त्यामध्ये भिजवलेले तांदूळ हे मी 1 ते 2 चमच घेतलेले आहे। तिला मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड केलेले आहे। तिला डाळ आणि तांदूळ शिजेपर्यंत थोडे शिजू द्यावे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण आटलेले आहे आणि आपले डाळ आणि तांदूळ शिजले का नाही हे पाहावे। डाळ तांदूळ शिजलेले आहेत, त्यामुळे आपण शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। कूट घालून ते पुन्हा परतून घेतलेले आहे। तयार आहे आपली मेथीची भाजी। ही मेथीची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर सुद्धा कोरे ब्लॉगला फॉलो करा।